शार्क टँक इंडिया या प्रसिद्ध रियालिटी शोच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली एमक्युअर फार्मास्युटिकल्सची कार्यकारी संचालक नमिता थापर सध्या एका वेगळ्याच कारणात चर्चेत आली आहे। सोशल मीडियावर आपल्या स्पष्ट वक्तेपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या नमिता थापर यांनी नुकताच नमाज पठणाचे आरोग्यदायी फायदे सांगणारा एक व्हिडिओ शेअर केला होता। मात्र या व्हिडिओमुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला। अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन करण्यात आलेल्या या टीकेला त्यांनी केवळ उत्तरच दिलं नाही तर अत्यंत आक्रमक भाषेत ट्रोलर्सचा समाचार घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे। या संपूर्ण वादाची ठिणगी तेव्हा पडली जेव्हा नमिता थापर यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवरून एक व्हिडिओ पोस्ट केला। या व्हिडिओमध्ये त्यांनी आपल्या एका मैत्रिणीचा अनुभव शेअर केला होता। नमाज पठण केल्यानं पचन संस्थेला होणारे फायदे, शरीरातील लवचिकता आणि मानसिक शांतता यावर त्यांनी भाष्य केलं होतं। नमिता थापर या स्वतः हेल्थकेअर क्षेत्रात कार्यरत असल्यानं त्यांनी या कृतीकडे पूर्णपणे आरोग्य या दृष्टिकोनातून पाहिलं होतं। इस सैटरडे मैंने बहुत मजे से ईद सेलिब्रेट की विद सम ऑफ माय क्लोजेस्ट फ्रेंड्स एंड पता है उन्होंने मुझे बताया कि नमिता तुम हेल्थ के बारे में इतना बताती हो, डू यू नो द हेल्थ बेनिफिट्स ऑफ नमाज and it's truly incredible. Number one, it's a full body exercise, so good for flexibility, blood circulation improve होता है, great for your joints and knees. Secondly, एक mental health के लिए बहुत ही बढ़िया है because there's repetition, there's focus, it's almost like a form of meditation. Thirdly, tashahhud is like a form of vajrasan which is great for your digestion. और सबसे अच्छी बात है कि आपको दिन में 5 बार एक रीसेट मिलता है, a break from chaos. And another thing, ज्यादातर ये पढ़ा जाता है इन अ कम्युनिटी सेटिंग एंड दैट सोशल कनेक्ट इज जस्ट सो होलसम एंड फुलफिलिंग। वैसे तो हर रिलीजन में प्रेयर की एक खासियत होती है, पर अलॉन्ग विद स्पिरिचुअलिटी मानना चाहिए कि हेल्थ बेनिफिट्स भी बहुत बढ़िया होते हैं। मात्र सोशल मीडियावरील एका वर्गाला हे रुचलं नाही। हा व्हिडिओ पोस्ट होताच नमिता थापर यांच्यावर धर्माचा प्रचार करत असल्याचा आरोप करण्यात आला। काही युजर्सनी तर नमिता यांना अँटी नॅशनल ठरवण्यापर्यंत मजल मारली। हे प्रकरण इतक्यावरच थांबलं नाही तर ट्रोलर्सनी त्यांच्या आईबद्दलही अत्यंत अपमानास्पद कमेंट्स केल्या। काही दिवस शांत राहिल्यानंतर नमिता थापर यांनी या सर्व प्रकरणावर मौन सोडण्याचा निर्णय घेतला। त्यांनी एक नवा व्हिडिओ प्रसिद्ध करून ट्रोलर्सना आरसाच दाखवला। आपल्या उत्तराची सुरुवात करतानाच त्यांनी अत्यंत महत्त्वाचं विधान केलं की कधी-कधी गप्प बसणं हा गुण नसतो, विशेषतः जेव्हा तुमच्या चारित्र्यावर आणि तुमच्या कुटुंबावर शिंतोडे उडवले जातात। नमिता थापर यांनी यावेळेस कमालीचा आक्रमक पवित्रा घेतला। त्यांनी थेट प्रश्न विचारला की त्यांनी यापूर्वी अनेकदा योग, ध्यानधारणा आणि सूर्य नमस्काराचं महत्त्व सांगणारे व्हिडिओ शेअर केले आहेत। तेव्हा कुणीही त्यांना असा प्रश्न विचारला नाही किंवा तेव्हा त्यांना धर्माच्या चौकटीत का तोललं गेलं नाही। केवळ एका विशिष्ट धर्माच्या प्रार्थनेतील शारीरिक हालचालींचे फायदे सांगितले म्हणून एवढा गहजब का असा सवाल त्यांनी उपस्थित केला। पिछले 3 हफ्ते से मुझे लोग बुला रहे हैं नॉन स्टॉप और मेरी डार्लिंग मॉम को भी गंदे गंदे नाम दे रहे हैं। फॉर व्हाट? फॉर मेकिंग अ रील ऑन द हेल्थ बेनिफिट्स ऑफ नमाज। आई एम अ हेल्थ केयर प्रोफेशनल। मैंने इतने सारे हिंदू रिलीजन्स पे रील्स बनाई है उनके हेल्थ बेनिफिट्स पे। हर योगा दिन पे आसनास, स्पेशली सूर्य नमस्कार की रील्स बनाती हूँ, तब तो किसी ने कुछ नहीं बोला। मुझे सिखाया गया है R for religion means R for respect, and this is how you respect, especially to women. रिजर्वेशन बिल पास नहीं हुआ तो सब बोलते हैं, लेकिन जब 2 विमेन की ऐसी डिसरिस्पेक्ट होती है तो फिर साइलेंस क्यों? आई हैव लर्नड लॉन्ग बैक, आपके लिए कोई नहीं बोलेगा। यू हैव टू स्पीक अप फॉर योरसेल्फ, एंड दैट्स व्हाई गाइस, फॉर ऑल माय ट्रोलर्स, प्लीज कंटिन्यू, बट रिमेंबर दैट हिंदुइज्म, एंड आई एम अ प्राउड हिंदू, हैज अ कॉन्सेप्ट कॉल्ड कर्मा, so continue at your own discretion because God's watching. And for all the proud, educated Hindus who believe that religion means respect, especially for women, negative reels मेरी बहुत वायरल हो गई, अब ये वाली वायरल करके दिखाइए। थैंक यू। नमिता थापर यांनी स्वतःला एक प्राऊड हिंदू म्हणून संबोधित केलं। त्या म्हणाल्या की हिंदू धर्माने मला सर्व धर्मांचा आदर करायला शिकवलंय। धर्म या शब्दातील आरचा अर्थ रिस्पेक्ट असा होतो आणि हीच आपली भारतीय संस्कृती आहे। त्यांनी ट्रोलर्सना कडक शब्दात सुनावलं की तुम्ही ज्या पद्धतीने माझ्या आईचा अपमान केलाय ते पाहता तुम्हाला स्वतःला हिंदू म्हणून घेण्याचा कोणताही अधिकार उरत नाही। गॉड इज वॉचिंग असा इशारा देत त्यांनी कर्माच्या सिद्धांताची आठवण करून दिली। हिंदू धर्मात कर्माला अत्यंत महत्त्व आहे, त्यामुळे आज जे लोक महिलांचा आणि आईचा अपमान करतायत त्यांना त्याचं फळ नक्कीच भोगावं लागेल असंही त्यांनी ठणकावून सांगितलं। या वादानं केवळ धार्मिकच नव्हे तर महिलांच्या सुरक्षिततेचा आणि त्यांच्यावर होणाऱ्या
सायबर हल्ल्यांचा मुद्दाही पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. नमिता थापर यांनी संताप व्यक्त केलाय की एकीकडे आपण महिला सक्षमीकरणाच्या बाता मारतो, महिलांना आरक्षण देण्याच्या गोष्टी करतो, पण दुसरीकडे जेव्हा एका यशस्वी महिला उद्योजकेला तिच्या व्हिडिओमुळे टार्गेट केलं जातं आणि तिच्या कुटुंबाला त्यात ओढलं जातं, तेव्हा समाज गप्प का असतो. त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून हे स्पष्ट केलंय की सोशल मीडियावरील ट्रोलिंगमुळे त्या डगमगणाऱ्या नाहीत, उलट अशा प्रवृत्तींविरुद्ध उभं राहणं ही काळाची गरज असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. नमिता थापर यांच्या या उत्तरामुळे सोशल मीडिया 2 गटात विभागला गेला आहे. अनेकांनी त्यांच्या धाडसाचं कौतुक केलंय आणि विज्ञानाला धर्माच्या चष्म्यातून पाहू नका अशी विनंती केली आहे. त्याचवेळी काही लोक अजूनही त्यांच्या मूळ व्हिडिओवर आक्षेप घेत आहेत. मात्र नमिता थापर यांनी अत्यंत संयमीपणे, तितक्याच प्रभावीपणे आपली बाजू मांडून हे सिद्ध केलंय की चुकीच्या टीकेसमोर झुकण्यापेक्षा तिला सडेतोड उत्तर देणं हाच स्वाभिमानी मार्ग आहे. हा वाद आता केवळ एका व्हिडिओपुरता मर्यादित राहिला नसून तो सोशल मीडियावरील अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि वाढत्या असहिष्णुतेवर भाष्य करणारा ठरला आहे. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.